जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय जय राम। काय ग, असं डोळ्यात पाणी येण्यासारखं काय झालं? कुठं काय, काही नाही. काही नाही कसं? तुझ्या डोळ्यात उगीचच पाणी बरं येईल? माझं काय चुकलं का? नाही हो, तुमचं काहीच चुकलं नाही. मी माझ्या नशिबालाच दोष देत होते. पण का बरं? तुला असं काय कमी पडलं की ज्यामुळे तू तुझ्या नशिबाला दोष देते आहेस? परमेश्वर कृपेने सारं काही सुख मिळालंय हो मला. पण या सगळ्या सुखाच्या ऐवजी परमेश्वरानं एखादं पोर दिलं असतं ना, तर मी स्वतःला जास्त भाग्यवान समजले असते. हे बघ, तुझं दुःख मला कळतंय, पण अशी आसवं गाळून तरी काय उपयोग? अगं, हा परमेश्वर आहे आपल्या पाठीशी. आणि असं दुःख असणारे जगात फक्त आपणच आहोत काय? तुम्हाला नाही कळायचं हो माझं मन. बरं चल, मी निघतो. मला निघायला हवंय. महाराज माझी वाट पाहत असतील. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम श्रीराम. प्रणाम महाराज. ये देवीदास ये. आज उशीर केलास. तू आल्याशिवाय आमची दिनचर्या चालूच होऊ शकत नाही बघ. क्षमा असावी महाराज.
महाराज, काय सांगू, काय करू? आपणाकडे यायला निघालो आणि पत्नीच्या डोळ्यात पाणी पाहिलं तसा तिथं थांबलो. बिचारीच्या मनात एकच शल्य आहे, पोटी पुत्र नाही. मी आपला तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, दुसरं काय करणार. त्यामुळे यायला जरासा उशीर झाला. बरोबर आहे तुझं. अरे या बायकांची समजूत काढणं म्हणजे. पण एक सांगू देवीदास, तुझ्या पत्नीचंही बरोबरच आहे. अरे प्रत्येक स्त्रीची आपण माता व्हावं अशी इच्छा असतेच. अरे त्या क्षणाची तर त्या आतुरतेनं वाट पाहत असतात. आणि मातृत्व लाभल्याशिवाय स्त्रियांचं जीवन पूर्णच होऊ शकत नाही. परमेश्वरावर विश्वास ठेव. हरीच्या, मी हे तुला का सांगतोय? तू तर रामभक्त असो. आज दरबारात लवकर जायचंय, तेव्हा तू तुझं काम सुरू कर. बर महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. काय हो, काय चाललंय? मगाशी भजनातून उठून इथं चिंचा खाण्यासाठी आलात होय? ईश्वर, काहीतरी काय बोलताव? अगं जे पाहतोय तेच तर बोलतोय. तुम्हाला नाही समजायचं ते. त्यात न समजण्यासारखं काय आहे बरं? प्रेम, हे बघ, हे तुला काल खावंसं वाटत होतं ना? आणि हे बघ, आणखीन तुला काही खावंसं वाटलं तर मला सांग बाई. आता आणखी हे काय? काय हो, तुम्ही काय देताय तिला? आणि काय ग, काय ग, डोहाळे बिहाळे तर लागले नाहीत ना तुला? ईश्वर, म्हणजे तुला माहित नाही? तू याला सांगितलं नाहीस का काय? सांगणार होते मी, पण काय 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 सांगणार होतात? आणि हिला काय झालं एवढं लाजायला? लाजेल नाही तर काय, तू तरी अगदी. काय चाललंय मला समजेल का? आणि या अशा नाक मोडून का बरं गेल्या? ईश्वर, आपल्या घरी पाहुणा येणार आहे. कोण पाहुणा? नाही समजलात ना? ईश्वर, म्हणजे खरंच खुळाच आहे मी. म्हणजे मी बाप होणार. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम. येतो ग मी. निघालात? हो निघालो. सेना, येताना तुझ्यासाठी काय आणू? त्यापेक्षा मी तुमच्या बरोबरच येतो ना. कुठं? महाराजांकडं? नको रे. नको का हो? म्हणतोय तर जा ना घेऊन त्याला. तुम्ही तुमचं काम कराल आणि हा बसून राहील तिथेच. असं म्हणतेस? हं. ठीक आहे. चल सेना, चल माझ्या बरोबर. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. मीरसेन, आज खेळायला गेला नाहीस? सवंगडीच नव्हते? बघूयात, शोधूयात आपण तुझ्यासाठी सवंगडी. प्रणाम महाराज. देवीदास ये. अरे सेना, तूही आलास? ये. हो ना, मी निघालो तर माझ्या पाठीमागेच लागला. तुला खेळायला सवंगडी हवा होता ना? हा बघ, सेना आलाय. आता आजपासून हा तुझा सवंगडी आणि सेना हा तुझा सवंगडी. महाराज, आपण दाखवून दिलं आपण नुसते संपत्तीनच नव्हे तर मनानंही श्रीमंत आहात. महाराज, आपला मोठेपणा आपण सिद्ध केलात. आम्हावर अशीच कृपादृष्टी ठेवा महाराज. आम्हावर अशीच कृपादृष्टी ठेवा. देवीदास, अरे तुम्ही पिढ्यानपिढ्या आमची मनोभावे सेवा करीत आलात. तूही त्याला अपवाद नाहीस. राहता राहिलं कामाचं. कोणत्याही कामात कमीपणा कसला आलाय. आणि हा सेना जरी माझा पोटचा पुत्र नसला तरी मी त्याला पुत्राप्रमाणेच वागवेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देऊ नकोस. आम्हावर अशीच कृपादृष्टी ठेवा महाराज. आम्हावर अशीच कृपादृष्टी ठेवा. स्वामी, आपण श्रीराम स्वामी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. माझे स्वामी माझ्या घरी आले. आपल्या चरणांची धूळ माझ्या घराला लागली. खरोखरीच मी भाग्यवान आहे. या स्वामी, या, बसा. स्वामी, हा माझा पुत्र सेना. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम. सेना, तू माझ्या पाया का पडलास रे? वडीलधाऱ्यांचे गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत, त्यामुळे पुण्य लागते असं म्हणतात. कोणी रे सांगितलं तुला हे? आईनं. हे बघ सेना, पुण्य मिळवण्यासाठी बरेच श्रम करावे लागतात. बरं, मनावर संयम ठेवावा लागतो. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. माझी तयारी आहे. अरे तू अजून लहान आहेस. हे बघ, श्रीरामाच्या नामाचा जप कर, म्हणजे आपोआप सारं काही तुला उमगत जाईल.
श्रीराम जय राम श्रीराम. स्वामी हा असाच बोलत राहील. आपण आत्ताच आला आहात, जरा स्नान करून घ्या. श्रीराम. चला मी तुम्हाला स्नान घालतो. अगं स्वामींचं स्नान होईपर्यंत भोजनाची व्यवस्था कर पाहू. आणि सेना जा आईला मदत कर पाहू. चल रे सेना. श्रीराम जय राम श्रीराम जय राम. राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम. सेना एवढं काय ऐकतोस रे? मी जे बोलतोय ते तुझ्या ध्यानात येते? येतोय ना. मग सांग पाहू. स्वामी, रामनामात सर्व काही आहे. रामनामानं सर्व पाप नाहीशी होतात. मद, मोह, मत्सर या गोष्टींचा रामनामाने सर्वनाश होतो. रामनामासाठी धनदौलत लागत नाही. गरीब असो, धनिक असो, रामनामाने सर्वांना सारखंच पुण्य प्राप्त होतं. म्हणून रामनामात सर्व काही आहे. स्वामी, रामनामासाठी आणि ईश्वर भक्तीसाठी आपल्या दिनचर्येतील काही क्षणच द्या. भगवंतास पान, फूल, फळ, साधं पाणी जरी अर्पण केलं तरी भगवंत प्रेमाने स्वीकार करतो. सेना, अरे माझ्या प्रवचनाचा अर्थ तू एवढ्या सोप्या आणि साध्या पद्धतीने सांगितलास. अरे मी हे सांगण्यासाठी माझं जीवन झिजवलं, पण एवढ्याशा वयात तुला हे उमगलं. अरे जे सांगण्यासाठी मी माझं आयुष्य वेचलं ते तुला एवढ्याशा वयात उमगलं. देवीदास, तुझा सेना नाव काढेल. सेना, राम नामाचा अर्थ तुला उमगलाच आहे. आता त्याचं नामस्मरण नित्य नेमानं कर. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. देवीदास, सेना, मला आता निघावं लागेल. श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय.
सेना, फार छान बोललास रे. मला आज तुला काही सांगायचं आहे. बोला. सेना, आमची वय झाली रे आता. आमच्या निम्म्या गौऱ्या स्मशानात गेल्या बघ. या हातांनी आता कामही करवत नाही. तू माझ्या बरोबर काम करायला लागलास. पण एक लक्षात ठेव, आपली पिढ्यानपिढ्या चालत आलेली सेवा राजाच्या चरणी तशीच चालू ठेव. मला माहिती आहे तुझं आणि राजा वीर सिंहाचं नातं सख्या भावासारखं आहे. पण म्हणून आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही. राजे मोठ्या मनाचे आहेत ही बाब वेगळी, पण त्यांच्या सेवेत कधीही खंड पडू देऊ नकोस. तसं सांगायचं म्हणजे तुझी आणि राजा वीर सिंहाची सलगी त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्यांपैकी काहींना सहन होत नाहीये हे माझ्या लक्षात आलंय. तेव्हा जरा जपून राहा. हो बाबा, हे मलाही माहिती आहे. माझी आणि राजा वीरसिंहाची एवढी जवळीक असूनही मी कधीच त्याचा दुरुपयोग केला नाही. किंबहुना त्याचं मला कधी अप्रूपही वाटलं नाही. उलट माझ्या परीने शक्य असेल तेवढी इतरांना मी मदतच करत असतो. सेना, तुझ्या या वर्तनानंच तू राजाला जवळचा आहेस. एकच सांगतो, राम नामाला कधी अंतर देऊ नकोस आणि आपल्या कामाला कधीही कमी लेखू नकोस. होय बाबा, आपलं सांगणं सदैव मी ध्यानात ठेवेन. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. श्री राम जय राम. जय जय राम. श्री राम जय राम. जय जय राम. श्री राम जय राम. श्री राम जय राम. जय राम. काय सेनाजी, रामनाम जपता वाटतं. पांडुरंग पांडुरंग श्रीराम. बरं बाबा, तुमचं कामाचा ताण नाही, जबाबदारीचं काम नाही, मग रामनाम जपायला काय जात. सेनाजी, तुम्ही रामाचा एवढा जप करता, एवढी सेवा करता, ही सेवा त्याला कशी बरं पावेल. का का नाही पावणार. सेनाजी, तुम्ही न्हावी म्हणजे शूद्र जमातीतले. तुम्ही शूद्र, तुमचा व्यवसाय पण शूद्र म्हणजे शूद्राचा. अहो, देवाची सेवा करायची म्हणजे सोवळं ओवळं पाळावं लागतं. एवढं का सोपं आहे ते. अरे, तुम्ही लोकांच्या डोक्याची घाण साफ करता, 10 घरी फिरता, तुम्हाला देव पावणं शक्य नाही. चुकताय श्रीमान, तुम्ही चुकताय. अहो, देवाला कसला आलंय सोवळं ओवळं. जो त्याची भक्ती अंतःकरणापासून करतो त्यालाच देव पावतो. हे सोवळं ओवळं ठरवलं कुणी हो. तुम्ही आम्ही माणसानीच ना, देवाने तर नाही ना. अहो, परमेश्वराच्या साध्या नामस्मरणानं सारं काही पावन होतं. तुमची सगळी पापं धुतली जातात. अहो, हे झालं तुमचं, पण तुमच्या म्हणण्याने असंच होईल हे कसं. तुम्ही पुन्हा चुकताय श्रीमान, पुन्हा चुकताय. आपल्या थोर संतांनी हे सांगितलंय,
परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी असतो, तुमच्या अवतीभोवती असतो. त्याला पाहण्याची दृष्टी असावयास हवी. अहो, परमेश्वराची जो मनोभावे सेवा करतो त्याला सर्व सुख प्राप्त होतात. आता कर्माचं म्हणाल तर संत नामदेवांनीही सांगितलंय, कुठलंही कर्म हे कमीपणाचं नसतं. तुमचं मन, तुमचे विचार हे ठरवत असतात हे कर्म चांगले की वाईट. कर्म हे शेवटी कर्मच असतं आणि ज्याच्या त्याच्या नशिबानं जो तो आपापले कर्म करत असतो. हा मी आहे शूद्र, मी शूद्र आहे, माझा व्यवसाय आहे शूद्राचा. पण तुमची डोक्यावरची वाढलेली घाण आम्ही साफ करतो, म्हणूनच तुम्ही स्वच्छ राहू शकता. मग हे कर्म चांगलेच ना की वाईट? सत्कर्मच म्हणायचे. जरा विचार करा, आम्ही आमचं कर्म करायचं सोडून दिलं तर अहो काय अवस्था होईल तुमची. तुम्हाला पटत नसेल तर एक सांगतो, आम्ही आहोत शूद्र, आमचा व्यवसाय आहे शूद्राचा. पण आम्ही तो व्यवसाय परमेश्वराची भक्ती म्हणून करतो, ईश्वराची सेवा म्हणून करतो. आमचं काम म्हणजेच आमची पूजा. मनात चांगले भाव आणि परमेश्वरावर श्रद्धा असली म्हणजे झालं. श्रीराम जय राम जय जय राम. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. श्रीराम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम. प्रणाम महाराज. काय सेना, आज लवकर आलास? सेना, आजकाल तू म्हणे कीर्तन करतोयस, लोकांच्याकडून माझ्या कानी आलंय. तसं काय नाही महाराज, रामनाम मुखी असलं की सुस्त असं काहीतरी. सेना, तुझं वर्तन किती सत्शील आहे रे. कधी कधी वाटतं तुला या सेवेतून मुक्त करावं. नाही नाही महाराज, असं कधी मनातही आणू नका. जोवर हा सेना आहे तोवर तुमची सेवा करणारच. अहो माझा धर्मच आहे, तो माझं कर्तव्यच आहे. पण सेना, जर का तुझ्या कधी मनात आलं तर मला नाही म्हणायला संकोच बाळगू नकोस. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. सेना, महाराज आपण माझ्या घरी? सेना, तू खूप छान अभंग गातोस असं ऐकलं, म्हणून आम्ही सगळेजण तुझा अभंग ऐकायला आलो. एखादा अभंग ऐकवशील ना आम्हाला? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. बसावे.
वेदान कळे पार जेथे 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 वेदान कळे पार पुराणाशी अगोचर पुराणाशी अगोचर जेथे वेदान कळे पार जेथे वेदान कळे पार जेथे वेदान कळे पार जेथे वेदान कळे पार तोहा पंढरीचा राणा तोहा पंढरीचा राणा बहु आवडतो मना बहु आवडतो मना तोहा पंढरीचा राणा बहु आवडतो मना बहु आवडतो मना वेदान कळे पार जेथे वेदान कळे पार जेथे वेदान कळे पार जेथे वेदान कळे पार सहा शास्त्र शिनली सहा शास्त्र शिनली मग मौनची झाली मग मौनची झाली मग मौनची झाली मग मौनची झाली येथे वेदान कळे पार जेथे वेदान कळे पार जेथे वेदान कळे पार जेथे वेदान कळे पार सेना म्हणे माय बापा सेना म्हणे माय बाबा आ आ सेना म्हणे माय बापा सेना म्हणे माय
वाकटी कर ठेवून हात अगोचर पुराणाशी अगोचर अगोचर येथे वेदान कळे पाहू जेथे वेदान कळे पाहू जेथे वेदान कळे पाहू जेथे वेदान कळे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय ओम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय। इथं सेनाजी कुठे राहतात आपण सांगू शकाल का? मी सेना, पण आपण आम्ही रामानंद स्वामींचे शिष्य देशाटनाला निघालोय। स्वामींनी सांगितलं होतं की बांधवगडला जर गेलात तर सेनाजींना जरूर भेटा। स्वामी रामानंदांचे शिष्य आपण? चला, इथे जवळच मी राहतो। चला चला। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम। अगं ऐकलंस का? का हो? अहो आत्ताच गेला होतात ना, मग माघारी का आलात? अगं पहा तरी कोण आले। या श्रीराम जय राम जय जय राम। अगं हे स्वामी रामानंदांचे शिष्य, आपलं भाग्य थोर म्हणून या संतांचे पाय आपल्या घराला लागले। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। तू असं कर, ही संत मंडळी आज आपल्याकडे भोजनास थांबणार आहेत, तेव्हा तू चांगला सुग्रास भोजनाचा बेत कर। ठीक आहे, मी लगेच तयारीला लागते। ये भोजन तयार होईपर्यंत आपण स्नान उरकून घ्या। प्रवासाने थकला असाल, या या। हा सेना अजून आला कसा नाही? माझं आवरणार कधी? मी दरबारात जाणार कधी? छे छे, इतका उशीर त्याला कधी झाला नव्हता। कोण आहे तिकडे? बोला महाराज। अरे सेना अजून आला नाही, त्याला म्हणावं महाराज तुझी वाट पाहत थांबले। महाराज, वाटेत येताना सेना साधू संतांच्या घोळक्यात दिसला होता। तो आज येईल असं वाटत नाही। तरीच स्वारींना उशीर लागला म्हणायचा। महाराज, आपण त्याची वाट पाहू नये। मला तो आज येईल असं वाटत नाही। त्याला किती उशीर झाला तरी सेना नक्कीच येईल। ठीक आहे महाराज, मी त्याला घेऊनच येतो। बघूया। तुमच्या सोबतच घेऊन या। येतो मी महाराज। महाराज,
दरबारात आपली सर्वजण वाट पाहत आहे. मला यायला वेळ नाही असं सांगता ना. हा सेना कुठे गेलाय कोणास ठाऊक. महाराज, हा सेना आजकाल जास्तच सेफारलाय. त्याला माहिती आहे महाराजांना दरबारात दररोज वेळेत जायला लागतं म्हणून. पण त्याला कशाची आली आपली काळजी? त्याला काळजी त्या गोसावड्यांची. एखादा असता तर म्हणाला असता अगोदर सेवा महाराजांची, नंतर सर्व काही. तुम्ही समजताय तसं काहीही नाही. सेनाने आपल्या कर्तव्यात कधी कसूर ठेवलेली नाही. हा त्याला संतांच्या संगतीचे वेड आहे म्हणून तो कर्तव्यात कधीही चुकणार नाही. येईलच तो इतक्यात. पाहूया, तुम्ही म्हणता तेही सत्य असेल. श्रीराम जय राम जय जय राम. अरे सेना, इथे पाय काय चेपत बसलायस? तिकडे महाराज तुझी वाट पाहतायत. चल लवकर, माझ्या बरोबर यायला सांगितलंय. हो, आलोच मी. महाराजांना म्हणावं क्षमा असावी. ही संत मंडळी घरी आली आहेत, त्यांच्या भोजनासाठी थांबावं लागेल. त्यांच्या विश्रांतीची सोय करून येतोच आहे. महाराजांना तसा निरोप सांगा. अरे महाराजांना दरबारात जायचंय, त्याचं काय? हो, त्याची कल्पना आहे मला. पण या संत मंडळींची सेवा अर्धवट सोडून मी तर कसा येऊ? शेना, तू महाराजांची आज्ञा धुडकावून लावतोय, पण हे थोडस जास्तच होतंय हा शेना. नाही श्रीमान, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी म्हटलं हे घरी आलेले अतिथी देवासमान आणि माझा अन्नदाताही तेवढाच महत्वाचा. मी या संत मंडळींची सेवा करून येतोच आहे. माझी खात्री आहे महाराज नक्कीच समजून घेतील. ठीक आहे, तुझी मर्जी. चला. जय राम जय जय राम श्री राम विठ्ठला जय राम पांडुरंग पांडुरंग. अजून हा सेना कसा आला नाही? महाराज, मी आपला निरोप सेनाला सांगितला, पण 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 काय? तो म्हणाला मला आत्ता यायला जमणार नाही. महाराज, या सेनाला आपल्यापेक्षाही साधू मंडळी जास्त जवळची वाटतात. मी त्याला सांगितलं की महाराज दरबारात जायला खोळंबलेत, तू लवकर चाल माझ्या बरोबर. पण तो म्हणाला मला आत्ता यायला वेळ नाही. त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं की माझ्याकडे आलेली साधू मंडळी जास्त महत्वाची, त्यांची सेवा महत्वाची. सेना खरंच किती भक्ती करतो नाही? नाही महाराज, नाही महाराज, तुम्ही समजता तसा तो सेना नाही. महाराज, आपण फार लाडावून ठेवलाय त्याला, म्हणून तर आज ही वेळ आलेली आहे. महाराज, आपणाला एक सांगावंसं वाटतं. महाराज, आपण महाराज आहात आणि तो हज्जाम. पायातली वाहन पायातच ठेवावी, नाहीतर नाही म्हणायची त्याची काय दिशात होती. महाराज, मी त्याला 4 वेळा समजावून सांगितलं, पण तो त्या साधू संतांसमोर अशा काही थाटात बोलला की महाराज म्हणजे कोण. आणि तो तसं म्हटला सुद्धा की मला साधू संतांची सेवा महत्वाची आणि त्यांची सेवा सोडून मी महाराजांच्या सेवेसाठी येऊ शकत नाही. महाराज, हा सेना आहे ना, हा आपल्या समोर साळसूतपणाचा आव्हान तो. आता पाहिलं, त्यांनी यवाना इथं यायला हवं होतं, पण तो आला नाही. अशा
शूद्र माणसासाठी महाराजांनी वाट पाहत बसणं हे आपल्याला शोभत नाही. ठीक आहे, अजून थोडा वेळ आपण वाट पाहू. जर तो नाहीच आला तर मी तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवेन. पण महाराज, तो नाहीच आला तर? नाही आला तर नाही आला तर माझी अवज्ञा केली म्हणून त्याला मृत्यूदंडाची सजा देण्यात येईल. श्री राम जय राम जय जय राम श्री राम. आता बघूयात सेना काय करतोय ते. अहो काय होणार रे, बिचाऱ्याची मान छाटली जाणार. चला. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय. काय करतोय इतका वेळ? आतापर्यंत त्याने इथं यायला हवं होतं. सेना अजून आला कसा नाही? हा येणार कधी? मी दरबारात जाणार कधी? छे 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 छे. याआधी असं कधी झालं नाही, घडलं नाही. कोण आहे तिकडे? ऐकायला येत नाही का? ऐकायला येत नाही का? आता सेनाची मान झाली खचाक. चला. ऐकायला येत नाही का? तुम्ही म्हणताय तेच खरं आहे. सेनाला याची शिक्षा झालीच पाहिजे. जा, त्याला धरून आणा आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. जा म्हणतो ना. हो महाराज, हो हो, आत्ता घेऊन येतो. सेनाची फार उशीर केला हो. महाराज फार संतापलेत तुमच्यावर. अहो तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली. अहो तुम्हाला आणण्यासाठी सेवक धाडलेत. असं? हा उशीर झाला खरा, पण चला मला आज जाऊ दे. हा सेना अजून आला कसा नाही? कुठे गेलाय कुणास ठाऊक.
महाराज क्षमा असावी. आपल्या सेवेला यायला उशीर झाला, पण आपल्यामुळेच, केवळ आपल्यामुळेच मला साधू संतांची सेवा करायला मिळाली. हे पुण्य मला नाही, आपल्याला मिळाले. महाराज, मला माहित आहे आपण रागावला आहात, पण मला हेही माहित आहे आपण उदार अंतकरणाने मला माफ कराल. चला चला महाराज. महाराज, श्रीराम जय राम.
महाराज, मला आज्ञा असावी. येतो मी. ठीक आहे, जातो. सेना, थांब जा, आलोच. सेना, नको महाराज. माझी भेट म्हणून घे. नको. घे. येतो महाराज. बाहेर कोण आहे? जी महाराज. सेनाला परत बोलून घे. जा. जी महाराज. आधी असं कधी घडलं नाही. मग आजच असं का घडावं? माझ्या अंगात नवचैतन्य आलं. अंगातल्या साऱ्या व्याधी नाहीशा झाल्या आणि हा सुगंध काही कळेनासं झालं. काय रे सेना, तुला महाराजांची आज्ञा पाळता येत नाही? ए चल, तुला महाराजांनी शिरच्छेदाची शिक्षा सुनावली आहे. चल चल चला. गाव सेनाजी, आत्ताच तर येऊन गेलात ना, मग परत का बरं येणं केलं? अरे येऊ दे, त्यांना महाराजांनीच परत बोलवायला सांगितलंय.
अरे काय काय चाललंय काय? महाराजांचं संरक्षण करताय का झोपा काढताय? सेना आला काय म्हणताय? सेना गेला काय म्हणताय? महाराजांनी परत बोलवलं काय म्हणताय? हा? अरे मूर्खा, सेनाला आम्ही आत्ताच घेऊन येतोय आणि महाराजांनी याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली माहितीये? सेनाजी तर मगाशीच येऊन गेलेत. पाहिजे तर त्यांना विचारा. का हो सेनाजी, मी म्हणतोय ते खरं आहे ना? अरे हा काय सांगणार? चला चला चला. महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे सेनाला मी घेऊन आलोय. ठीक आहे, जा तुम्ही. महाराज, क्षमा असावी. आपल्या सेवेला यायला उशीर झाला. हे तू मला मगाशीच सांगितलंयस. आता परत परत तेच तेच कशासाठी सांगतोयस मला? मगाशी सांगितलं मी? हो, आत्ता थोड्या वेळापूर्वी माझ्या अंगाला तेल लावून गेलास ना तू. मी येऊन गेलो? दारावरचा सेवकही असंच काहीतरी. मला सांग, हे जे घडलंय ते काय होतं? काय घडलं महाराज? सेना, मला वाटतं याचं उत्तर तूच देऊ शकतोस. महाराज, मी समजलो नाही. मगाशी तू इथे आलास, माझ्या अंगाला तेल लावलंस, तेव्हा तेव्हा माझ्या शरीरात एक नवचैतन्य निर्माण झालं. माझ्या शरीराच्या सगळ्या व्याधी नाहीशा झाल्या. अरे, ही माझी अंगकांती बघ, कशी तेजस्वी दिसतीये. हे तर काहीच नाही. तू माझ्या जेव्हा अंगाला तेल लावत होतास ना, तेव्हा मी आरशात पाहिलं आणि आरशात मला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घडलं. तेच रूप मला त्या वाटीतही दिसलं. सेना, तू मगाशी आलास ना, तेव्हा एक सुगंध घेऊन आलास. सेना, हे नक्की काय घडतंय काही कळत नाही. काय महाराज, मी येऊन गेलो, तुमच्या अंगाला तेल लावलं, तुम्हाला आरशात विठ्ठलानं दर्शन दिलं. सेना, खरं सांग, हे जे घडतंय ते नक्की काय घडतंय? महाराज, मी त्याचाच विचार करतोय. मगाशी दारावरचा सेवक. सेना, मगाशी तू जेव्हा आलास तेव्हा तुझ्या धोकटीत मी सोन्याच्या मोहरा टाकल्या. पाहिजे तर खात्री करून घे, तू मगाशी इथे येऊन गेलास. विठ्ठला, विठ्ठला, पांडुरंगा, विठ्ठला. अरे अरे, या शूद्र नाव्यासाठी, या सेनासाठी स्वतः सेनाच्या रूपात येऊन या महाराजांची सेवा केलीस. पांडुरंगा, विठ्ठला, विठ्ठला. सेना, तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? अरे, आज असं का वागतोयस? एक तर आज तू लवकर आला नाहीस. सेना, जेव्हा जेव्हा माझ्या अंगाला तुझ्या हाताचा स्पर्श झाला ना, तेव्हा तेव्हा माझ्या शरीरात एक नवचैतन्य निर्माण झालं.
साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं मला. आणि आणि आज असं तू बरवतोयस का? महाराज, महाराज, खरंच आपण पुण्यवान आहात. या सेनासाठी, या शूद्र नाव्यासाठी स्वतः पांडुरंग, स्वतः विठ्ठल माझ्या रूपात येऊन त्यानं तुमची सेवा केली. त्यानंच तुमच्या अंगाला तेल लावलं. साक्षात विठ्ठलानंच तुम्हाला आरशात दर्शन दिलं. महाराज, महाराज, हा जो सुगंध आहे ना महाराज, तो सुगंध आहे ना, तुळशी माळीचा सुगंध. हा, तुळशीचा सुगंध होता तो सुगंध म्हणजे साक्षात विठ्ठल इथं येऊन गेल्याचीच खुण आहे. सेना, खरंच विश्वास बसत नाही रे माझा. महाराज, पांडुरंगाची लीला अशीच आघात आहे. तुम्ही आम्ही त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. सेना, सेना, धन्य आहेस, पुण्यवान आहेस तू. आज तुझ्यासाठी आज पांडुरंग प्रत्यक्ष इथं आला. तुझ्यामुळेच, तुझ्या पुण्याईमुळेच मला पांडुरंगाचं दर्शन घडलं. सेना, सेना, तू पुण्यवान आहेस. सेना, धन्य आहेस. सेना, खरं म्हणजे मी तुला मृत्यूदंडाची शिक्षा देणार होतो. सेना, सेना, मला माफ कर. चुकलं माझं. सेना, आजपासून नव्हे, आत्तापासून तूच माझा गुरु आहेस. सेना, मला तुझ्या उपदेशाची गरज आहे. सेना, मला उपदेश कर. आपण श्रेष्ठ आहात, मोठे आहात. नाही, त्या परमेश्वराच्या दरबारात कोणी मोठे नाही, कोणी लहान, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी सवर्ण नाही, कोणी अवर्ण नाही. या ईश्वराच्या दरबारात ना जात, ना धर्म, ना पंथ. त्याच्या लेखी फक्त एकच धर्म आहे, मनुष्य धर्म. एकच जात आहे, मनुष्य जात. जो परमेश्वराची निरपेक्ष भावनेनं सेवा करतो तोच त्याचा खरा भक्त. पांडुरंगाचं नामस्मरण म्हणजे सुखाचा अमूल्य ठेवाच. डोळे मिटून त्याचं नाव घेतलं की अंतःकरणात सर्वत्र संचार झाल्याची जाणीव होते. महाराज, जो आपले जीवन दुसऱ्याच्या कारणी लावतो, दुसऱ्याचं भलं पाहतो, तोच पांडुरंगास सर्वात प्रिय आहे. आपल्या संतांनीही सांगितलं, जो संत संग धरतो त्याच्या अंगी ही संताचीच लक्षणे दिसू लागतात. त्याचे सारे विश्व बदलू लागते. त्याला आंतरिक ओढ लागते ती पांडुरंगाची. आणि सर्वात शेवटी हा देह त्याच्या चरणी तर विलीन होणार.
मग ह्या देहाची आसक्ती का? महाराज, महाराज, मी कोणी मोठा नाहीये. मी एक सामान्य माणूस, पण केवळ रामनामाने आणि पांडुरंगाच्या नामस्मरणाने मला पुण्य प्राप्त झालं. हे मन, हे हृदय, हे शरीर, हे अंतःकरण, हीच माझी पंढरी. पांडुरंग, पांडुरंग. महाराज, आपल्याला आठवतंय आपण म्हणाला होता, जेव्हा मला आपल्या सेवेपासून मुक्ती हवी असेल तेव्हा माग, निसंकोचपणे माग. महाराज, मी आज आपल्याला मुक्ती मागतोय. सेना, तू परत एकदा विचार करावास असं मला वाटतंय. नाही महाराज, आता आम्हाला थांबू नका. आम्हाला ओढ लागली ते पांडुरंगाची, त्या विठ्ठलाच्या भक्तीची. आम्हाला जावयास हवे. पांडुरंग, पांडुरंग. सेना,